संघ एकाच गावामधील आणि हा योगायोग आज या स्पर्धेच्या निमित्तानं या दोस्ती चषकाच्या निमित्तानं मात्र संपूर्णपणे धाकटी जुई गाव आता मात्र एकवटला असेल. साईब्रिज लाईव्हच्या माध्यमातून त्या सगळ्या ग्रामस्थांचं सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली मॅच पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. टॉस जिंकलाय शशिकांत स्मृती धाकटी जुई संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते शिवशक्ती धाकटी जुई टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आज या स्पर्धेची 5वी रात्र आहे. 5व्या रात्रीमध्ये 4 संघ अगोदरच आपल्याला मिळालेत. आज 5वा संघ कोणता आहे आणि तो आता मात्र या मॅच नंतर मिळणार आहे. सन्माननीय धीरजी ओळेकर साहेब, निलेशजी खारकर साहेब यांची स्पर्धा दोस्ती चषक. जबरदस्त आयोजन गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं उलव्यामधील सगळ्यात मोठी भव्य दिव्य मर्यादित षटकांची ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज अंतिम रात्र आपण एन्जॉय करताय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातो या मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र दोनही धाकटी जुई गावातले संघ एकमेकांसमोर आमने सामने आलेत. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होईल रोहित घरत. शशिकांत स्मृती धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती धाकटी जुई. आज मात्र खूप चांगला खेळ केलाय दोनही संघांनी, परंतु इथून मात्र एक संघ कुठला तरी वरचढ होईल ते सुद्धा पाहावं लागेल. कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये खरं तर वरचढ म्हटलं की तो कायमचा वरचढ असं नाहीये. प्रत्येक मैदान वेगळं असतं, प्रत्येक ठिकाण तुम्हाला वेगळं मिळेल, प्रत्येक वेळेला खेळ वेगळा मिळेल, वेळ वेगळी असेल. त्यामुळं कमी जास्त प्रमाणामध्ये दोनही संघ अगदी ताकदवान आहेत, दोनही बलवान संघ आहेत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. रोहित गरज सज्ज होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फर्स्ट विकेट. जल्लोष पाहायला मिळेल शशिकांत स्मृती धाकटी जुई टीमला. मात्र रोहित गरजनं पहिली सफलता मिळवून दिले. सूरज मावळलाय. सूरज गरजला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता. तालुका निहाय संघामधून सुद्धा याची वर्णी लागते आणि एक नामवंत गोलंदाज सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवर आपल्याला टीमला यश मिळवून देतोय. सूरज बाद झालाय. सूरजचा खेळ खूप चांगला झाला होता संपूर्ण रात्रीमध्ये, परंतु अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स झाला होता आणि तिकडे मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस मात्र आडवा बॅटने ऑन साइडला तडाखा. बिग मॅन. दुसऱ्याच बॉलवर चोख प्रत्युत्तर. दीपेशच्या बाट मधून मात्र षटकार. इट्स अ नो बॉल कॉल. सोने पे सुहागा. या धावा मिळतील 7. जल्लोष पाहायला मिळेल आता मात्र पुढच्याच बॉलवर शिवशक्ती धाकटी जुई संघाचं खातं उघडलंय ते या 7 धावेनं. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. चोख प्रत्युत्तर. जशास तसं प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्याच बॉलवर मात्र षटकार. नो बॉल आहे आणि त्यामुळे मिळणार आहे फ्रीट. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र आहे ती चालून आली ती दीपेश करत साठी. दीपेश करत विस्फोटक फलंदाज आहे. इकडे पाहूया आता मात्र फ्रीटचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. रोहित गरत गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना फ्रीटचा बॉल घेऊन दीपेश करत साठी. स्लोवर बनवता थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल स्क्वेअर लेगला बीट केलाय. वेगानं बॉल पळतोय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थ्रो चांगला आहे. इथे कदाचित रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांची मदत, परंतु इथे मात्र ट्रबल मध्ये असावा सध्याच्या घडीला प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय, परंतु चेक केलं जाईल.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे तिकडे साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम कंट्रोल रूम मधून हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु इथे मात्र जर फलंदाज बाद असला तर मात्र सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागेल. शिवशक्ती धाकटी जुई संघ पाहूया. थ्रो तर खूप चांगला झाला होता. रोहित घरतनं हात केलेला थ्रो डायरेक्ट सरळ यष्टीरक्षकाकडे चेक केलं जात आहे. पाहूया इथे मात्र व्हेरी क्लोज डिसिजन. निर्णयासाठी आपण घेऊया थोडासा वेळ. चेक केलं जाईल. 12th मॅन कोणीही इथे आवाज देऊ नका. 12th मॅन आवाज देऊ नका. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोनही 12th मॅनला विनंती आहे आपण 12th मॅन खाली बसा. 12th मॅन खाली बसा. 12th मॅन आपण कुठेही डोकावू नका. निर्णय अंपायरचा असेल. जो काही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तो योग्य असेल. चेक केलं जात आहे. So not out is the call. बॅटर असेल सेफ हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यामुळे अगोदरच सांगतो 12th मॅनला सुद्धा दोनही काहीही घाई करू नका. बऱ्याचशा अँगल्स चेक केले जातात. त्यामुळं थोडं संयमानं थोडंसं बी पेशन्स. स्पोर्टिंगली क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. इथे क्रिकेटची जीत आहे. कोणाला इथे मात्र जय पराजयाचा किंवा यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळं स्पोर्टिंगली खेळा. धाकटी जुई संघ दोनही चांगले संघ आहेत. दोनही मातबर संघ आहेत. दोन्ही संघांचा आम्ही आदर करतो. जाऊया पुन्हा एकदा रोहित घरतकडे. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं दीपेश बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल करण्याच्या तयारीमध्ये. शॉट मिड विकेट कडे मात्र बॉल सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. थोडंसं संयमानं सुद्धा खेळावं लागेल बॅटिंग करत असताना. शिवशक्ती धाकटी जुई संघाला टोटल जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. रोहित गरजच्या अगेन्स्ट मात्र चांगल्या धाबा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. आज गोलंदाजी सुद्धा चांगली झाली शिवशक्तीची. या दरम्यान खऱ्या अर्थानं त्यांच्या अजयित साळाबाद प्रमाणे नक्की दरवर्षी लागते ते असलम भाई. आमच्या सर्वांचे लाडके असलम भाई यांचं मंचाकडे आगमन झालंय. असलम भाई आपलं सहर्ष स्वागत आणि स्वागत. ड्राईव्ह केला यावेळेस सिलिया मेडॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज रोहित घरत. सूरज पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. त्यानंतर थोडा डाव सांभाळला तो दीपेश घरतनं. रोहित घरत त्याच्या साथीला आहे ऑन अ स्ट्राईक. हो कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र हलकीशी अपील हे पाहायला मिळेल. खरं तर पंचांची भूमिका सुद्धा फार महत्वाची असेल. दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने केला जाईल. परंतु खूप चांगलं पंचांचं कार्य मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलंय. इथे चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. 10 धावा धाव फलकावर आहेत. चांगलं थांबवलंय. खरं तर नो बॉलवर आलेला षटकार. दिघोडेगावचा स्टार खेळाडू अभिजित ठाकूर गोव्याला आहे आणि त्याच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी दोन्ही टीमसाठी. इथे हा फटका मिडॉनच्या वरतून डोलवलाय. बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल. सीमा रेषा पार. 4 धावन करता येतोय चौकार. चौदा धाबा चांगली टोटल आहे पहिल्या पाऊल बॅच ओव्हर मध्ये शिवशक्ती धाकटी जुई टीम कडून. किती समजावू ग बायाला दारू फार वाईट आहे.
त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय निलेश शेठ खारकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन अंकेश पाटील यंगस्टार या टीमचा खूप चांगला गोलंदाज ओळखला जातो. पाहूया इथे मात्र शशिकांत स्मृती धाकटी जुई टीम कडून दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितच्या 14 धावा आल्यात, त्यामुळे इथून कंट्रोल पाहायला मिळणार का? परंतु दीपेश आज वेगळ्या मूड मध्ये आहे, वेगळ्या एनर्जीनं मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना ओ समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेमध्ये हा फटका लॉंग ऑन ला झेल टिपलाय. दीपेश गरजचा खेळ खल्लास, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. रोहित गरजनं मात्र टिपलाय झेल आणि इथे मात्र दुसरा धक्का बसलाय, तो शिवशक्ती धाकटी जुई संघाला इथे दीपेशच्या स्वरूपामध्ये. सहकारी कार्यार्थानं संदीपजी पाटील दासे यांच्याकडून या दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचंही विशेष स्वागत. त्याचप्रमाणे अभिजित ठाकूर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू दिघोडे गावचा, आणि त्याचप्रमाणे समाधान पाटील जियांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गोव्यावरून खरं तर या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या दोनही संघांना शुभेच्छा आल्यात, त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. स्वागत आहे. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल मिळते, एकेरी धाव. चांगला स्ट्रोक होता खरं तर दीपेशचा, पाठीमागच्या बॉलवर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. एका क्षणाला असंच वाटलं होतं चेंडू बाहेर चाललाय की काय, परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर थोडस मी तर म्हणेन तेवढं टायमिंग झालं नाही किंवा शक्ती कमी लागून आली, परंतु टायमिंग चांगलं झालं होतं. मी तर म्हणेन त्या फटक्यामध्ये जेव्हा टॉक करून आवाज आला होता सगळ्यांना असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु खूप चांगला झेल त्या ठिकाणी रोहित कडून टिपण्यात आला. नवीन बॅटर आपण पाहताय मयूर पाटील 4थ्या क्रमांकावर आलाय. गोलंदाजी मार्कवर अंकेश पाटीलनं फार महत्वपूर्ण सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी. हो यावेळेस आडवा पॅटर्न ऑन साइडला. पाहूया मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू. शेवटच्या क्षणाला मात्र प्रयत्न झाले, परंतु बॉल सीमा पार. या इट्स अ मॅक्सिमम नाव हाय अँड हँडसम सिक्सर. मात्र पाहायला मिळतोय तिथे सुद्धा खूप चांगला प्रयत्न झाला होता, परंतु चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र रोहित करतच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं टीमची टोटल 21 या आकड्यावर 21 रन्स ऑन बोर्ड नाव. शशिकांत स्मृती धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती धाकटी जुई उरण पूर्व विभागामधील 2 संघ या स्पर्धेच्या 8 मधून अंतिम 2 मध्ये आलेत. एकवीस धावा आतापर्यंत खेळ पाहिला तर 2 षटकार 1 चौकार या इनिंग मध्ये सजवलेत. खूप चांगली मॅच. गोलंदाज तयार, थोडस रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा मात्र येत असताना पुन्हा धावावं लागेल ते अंकेशला. 21 धावा झाल्यात. चांगला सामना मात्र रंगत असताना आज मात्र गावदेवी मैदान मोरावे सेक्टर 2 उलव्याच्या मैदानावर मात्र खूप चांगली आणि प्रेक्षणीय लढत. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट इथे पहा, यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय. स्पाटला कदाचित ब्रश होऊन गेला होता आणि इथे मात्र चांगली संधी होती, परंतु वेगवान स्ट्रोक सुद्धा होता. थोडाच वेगानं मात्र हा चेंडू सरळ जाऊन आदळला होता यष्टीरक्षकाच्या दिशेनं, परंतु बाल बचावला. या ठिकाणी चेंडू जरूर निर्धाव गेलाय, परंतु रोहित घरत जो आक्रमक फलंदाज ओळखला जातो या टीमचा, परंतु त्याला एक प्रकारचं जीवनदान. अंकेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित घरतसाठी. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल, लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. इथून मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय फिनिश केलाय हा चेंडू. अप्रतिम टप्प्यावर प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना अंकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय.
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 21 धावा 21. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7च धावा दिल्यात. त्या अंकेश पाटीलला थोडस रोखून ठेवलंय ते शिवशक्ती धाकटी जुई टीमला. ओ समोर मारला यावेळेस मात्र वाट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं उत्तुंग असा फटका. आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार. पंधरा धावा तर नक्कीच येतात. तेच घडलं पहिल्या षटकामध्ये. रोहित गरजच्या 14, अंकेश पाटीलच्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. त्यामुळे 2 ओव्हर्समध्ये 27 धावा कुठल्या गेल्या. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल प्रथमेश घरत. तिसरं षटक 2 ओव्हर्समध्ये 27 झाल्यात. 2 फलंदाज जरूर गमावले. सूरज बाद झाला होता 0वर. त्यानंतर दीपेश बाद झाला होता 9 धावा काढून. परंतु डाव सांभाळलाय संपूर्णपणे रोहित घरतनं. कमालीची मॅच आजच्या रात्रीमधील एक प्रेक्षणीय लढत मात्र क्रीडा रसिकांसाठी. प्रथमेचा हा यॉर्कर होता. इथून मात्र बुंध्यात टाकलेला हा चेंडू ड्राईव्ह केला अगदी सरळ बॅटनं. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी रन धावसंख्या 1ने पुढे जाईल. परफेक्शन पहा. गोलंदाजी करत असताना अगदी पहिलाच बॉल यॉर्कर लाईन टाकणं हे सुद्धा कौशल्य आहे एखाद्या गोलंदाजाचं आणि ते पाहायला मिळालं प्रथमेश घरत कडून. आणि जेव्हा यॉर्कर चेंडू पडतो ना पहिला, गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा तेवढ्याच दुपटीनं वाढत असतो आणि फलंदाजांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचं दडपण येत असतं. लोबा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे खेळलाय. एकच धाव त्या ठिकाणी होईल. रोहित आहे सिंगल रन ओनली. फुल टॉस बॉल थोडा गॅप मध्ये खेळायलाच हवं. फुल टॉस बॉलला दिशा देता येते परंतु बऱ्याच वेळेला कधी कधी प्री डिसाइडिंग असतं. या क्षेत्रामध्ये मला खेळायचं आहे. कधी कधी अगोदरच मनामध्ये असतं की मला इथे स्ट्राईक रोटेट करायची आहे, सिंगल घ्यायची आहे, माझ्या साथी सहकार्याला मला स्ट्राईक एंडला आणायचं आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला फुल टॉस बॉलवर आपल्याला धावा निघत नाहीत. ओ व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन भिरकावून दिलाय बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. दे धक्का घे चक्का. आवड मला ज्याची प्रत्येक गोलंदाजावर मोठा फटका येताना दिसतोय. प्रत्येक गोलंदाजावर षटकार मारलाय आतापर्यंत. हे यश आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर शिवशक्ती धाकटी जुई या संघाचं. लेफ्ट मूव द विकेट. प्रथमेश तयार. इथे चान्स होती. आवाज काहीतरी आले होते आमच्या कानापर्यंत आणि इथे मात्र यष्टीरक्षकांना पुन्हा संधी सोडले आणि डॉट बॉल जरूर येतोय परंतु ही नक्कीच संधी या ठिकाणी सोडण्यात आले. सन्माननीय विजय शेठ खारकर साहेबांचं या मंचावर आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. दोसी चषक 2024 मध्ये महत्वपूर्ण भूमिका त्यांची राहिली. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा चारही विजयी टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं तर बॅट ऑन साइडला फिरवली गेली. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला स्विंग होत असताना चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेश घरतचं. चांगलं कमबॅक. षटकारानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव खेळवले. त्यावेळेस मात्र फलंदाज मयूरला स्टेप आउट केलं होतं. इथे मात्र पाहूया स्टंपिंगची अपील त्या ठिकाणी. इथे पहा तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते. पाहूया यष्टीचीचा त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला. विकेट किपर रोहित घरत आहे. रोहित गुरुनाथ घरत. बरेचसे रोहित घरत आहेत खरं तर दोन्ही संघांमध्ये. नॉट आउट इज द कॉल. फलंदाज असेल सेफ. 3 चेंडू निर्धाव टाकले प्रथमेश घरत आणि काय कमबॅक करून दिले. फक्त 8च धावा या ओव्हरमध्ये आल्या. एक षटकार येऊन सुद्धा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 35 धावा शिवशक्ती धाकटी जुई संघ.
तर बॅक टू क्रिकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमा केल्यात त्या 35 धावा. चौथं आणि अंतिम षटक. रोहित शशिकांत घरत. चौथ्या षटकाची जबाबदारी फार निर्णायक षटक असणार आहे. शशिकांत स्मृती त्यांच्या खरं तर वडिलांच्या नावानं हा संघ त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना आठवणीत ठेवण्यासाठी मात्र हा संघ लढतोय आणि त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात चौथ्या षटकाकडे. रोहित शशिकांत घरत गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. चौथं षटक तेवढंच महत्वाचं असणार आहे. राऊंड स्टंप्सला टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये पॉइंटला जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता. तिसरा धक्का शिवशक्ती धाकटी जुई टीमला. तर दिनेश घरत बाद झालाय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश येतोय. सिद्धेश करत 5 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 35 धाबा झाल्यात. इथून 8-10 धाबा ज्या फार महत्वाच्या ठरू शकतील त्या शिवशक्ती धाकटी जुई संघासाठी आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या दरम्यान समाधान पाटील दिघोडे या आदर्श व्यक्तिमत्वाकडून या दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दुसराही चेंडू मात्र निर्धाव टाकला आहे तो गोलंदाज रोहित घरतनं. धावा जमा कराव्या लागतील. शिवशक्ती धाकटी जुई संघ जी सुरुवात केली होती पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये थोडासा मागे पडलाय. शॉट ऑफ लाईन होता. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. पहिली धाव वेगानं. दुसरीही त्या ठिकाणी कंप्लीट होईल. थ्रो जाईपर्यंत मात्र या 2 धावा पूर्ण होतील. चेक केलं जाईल. इथून मात्र नाही परत मागे फिरलाय. पहा काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पंच त्या ठिकाणी आहेत. जो काही निर्णय असेल तो योग्य रीतीने आपल्यापर्यंत कळवला जाईल. आदरणीय अर्जुनभाई सावंत नेरूळ यांना विनंती करतोय की आपण या मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. दोस्ती चषक 2024 मध्ये अर्जुनभाई सावंत आपलं सहर्ष स्वागत करतो. तर सिद्धेश घरतनं आपली विकेट सॅक्रिफाईस केले. 2 धावा मात्र मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 37 या आकड्यावर. मयूर पाटील आणि आता मात्र प्रतीक घरत ही जोडी असेल. परंतु मयूर पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय मगाशी. 8 धावांवर तो खेळतोय. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि म्हणूनच मोठा आत्मविश्वास स्वतःवर दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स आणि त्या कॉन्फिडन्सने मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. इथे एखादा मोठा स्ट्रोक 40च्या पुढे धावसंख्या 42, 43, 44 ही धावसंख्या मात्र नक्कीच चांगली ठरू शकेल या मॅच मध्ये आणि ते जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण गोलंदाजी फार स्मार्ट होते. पहिल्यांदा प्रथमेश घरतनं मात्र कंट्रोल केला. आता शेवटच्या षटकामध्ये रोहित घरत सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वर मात्र कडा प्रहार नाही सोडणार मयूर पाटील. मयूर पाटीलच्या बॅट मधून येतो एक तडाकेबंद फटका. षटकार. षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 43. सारं काही सुरळीत सुरू होतं परंतु फुल टॉस बॉल असाच एखादा चेंडू असतो. बऱ्याच वेळेला बीमर असो, नो बॉल असो, कधी कधी व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 5 धावा येतात. असा जो चेंडू असतो ना बऱ्याच वेळेला टर्निंग पॉइंट ठरतो. तो मोमेंट असतं. ते मोमेंटम मात्र शिफ्ट होत असतं.
6 धाब्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 43-43 या आकड्यावर. रोहित शशिकांत गरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड स्टम्प्स न फिरून खेळण्याचा प्रयत्न, टाइम करता आला नाही यावेळेस मात्र मयूरला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करत असताना रोहित गरज. शेवटचा चेंडू असेल. 43 रन झाल्यात. 43 धावा, 2 धाबा आल्या तर 45 होतील. चांगलं टार्गेट. चौकाराला 47 आणि षटकार जर आला 50 धाबांचं टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. परंतु डॉट आला तर टार्गेट असेल 44. गोलंदाज तयार. पाहूया मयूर पाटील शेवटच्या बॉलवर मात्र काय करतोय. समोर मारलाय, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. फॅब्युलस स्ट्रोक. ऑन ड्राईव्हचा षटकार आणि या षटकारानं टीमची टोटल 49 या धावसंख्येवर मात्र पहिली इनिंग समाप्त होते. 50 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आलंय. 50 रन्स टू विन. 50 कराव्या लागतील. अर्धशतक मात्र झळकावं लागेल हा सामना जिंकायचा असेल. शशिकांत स्मृती धाकटीजू या संघाला तर 50 धावांचं टार्गेट. चांगली मॅच मात्र रंगणार आहे. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया कशा पद्धतीने हा खेळ रंगेल. शिवशक्ती धाकटीजू टीम मात्र या धावा डिफेंड करणार, या धावांचं संरक्षण करणार की शशिकांत स्मृती धाकटीजू संघ मात्र या धावसंख्येचा पाठलाग यशस्वी करणार. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, हलू नका. दोन्ही धाकटीजू टीमचे, धाकटीजू गावचे दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना एक चांगली मॅच स्पोर्टिंगली क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हा सामना मात्र कोण जिंकणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील प्रसादजी भोईर सर. तर नक्कीच या मंचावरती सन्मान आपण करूया. खरी अर्थानं निलेश दादांवर असलेलं प्रेम, दरवर्षी आपल्या परीने या स्पर्धेला व्हिजिट देणारा आमच्या अस्लम भाई यांचा सन्मान केला जाईल. तर निलेश दादा खारकर आपल्याला विनंती करतो, निलेश दादा खारकर साहेबांच्या शुभ हस्ते अस्लम भाई यांचा मात्र यथोचित सन्मान, शुभ सन्मान इथं केला जाईल. आदरणीय अस्लम भाईंचा शुभ सन्मान निलेश दादा खारकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोस्ती चषक 2024 हे पर्व आणि या पर्वामध्ये अस्लम भाई यांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, सुपर 5 मध्ये गेलेले 4 संघाच्या संघनायकांनी या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. लवकर यायचे सगळ्यांनी. आई गावदे बेलवली, भैरवनाथ विचुंबे, जय हनुमान खारकोपर आणि त्याचबरोबर मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ या 4 संघाच्या संघनायकांनी प्लीज लगेचच या, कारण यानंतर मात्र लकी ड्रॉ होईल. धन्यवाद. नंदन राम प्रभु, कौसल्या सुत राम प्रभु. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे व रामशेठ ठाकूर साहेब सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोस्ती चषक आणि याच दोस्तीतील कुस्ती मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. एकीकडे असेल शिवशक्ती धाकटीजुई तर दुसरीकडे आहे शशिकांत स्मृती धाकटीजुई.
हे म्हणजे असं झालं एकाच मॅनात दोन तलवारी. पाहूया एक्झॅक्ट कोणती तलवार या स्पर्धेमध्ये राहील आणि कोणता संघ मैदानातून बाहेर जाईल, स्पर्धेतून बाहेर जाईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शशिकांत स्मृती या संघाच्या बाबतीत एवढंच म्हणेल, या सीझन मध्ये आतापर्यंत 11हून अधिक बक्षीस ज्या संघाने या सीझन मध्ये जिंकलीत. तर दुसरीकडे असणारा शिवशक्ती धाकटी जुई या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये आतापर्यंत ठीक. प्रतीश पाटील आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. ओके ओके प्रतीश पाटील नका येऊ. आणि पुन्हा एकदा सूचना येते, सामना कोणीही जिंकू दे, मैदानामध्ये कोणाचाही प्रेक्षक जाणार नाही याची नोंद घ्या. यस, ही मात्र महत्वाची सूचना असेल. शिवशक्ती धाकटी जुई संघाने या सीझन मध्ये आतापर्यंत 4 बक्षिसं जिंकलीत. प्रथम किती द्वितीय किती एवढं म्हणणार नाही, परंतु बक्षिसात पात्र झालेत. शशिकांत स्मृती धाकटी जुई संघ डेरिवलीच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली होती, ज्यांनी सेकंड नंबर मारला होता आणि तिथे 130 पॉइंट खरं तर ज्या खेळाडूला मिळाले होते आणि तो खेळाडू. चला मॅच सुरू करायची. अंकेश पाटील बेस्ट बॉलर ठरला होता, पण मैदानामध्ये आपण जाऊया जिथे मात्र तो होता इतिहास. आता मात्र जे करायचंय ते मात्र वर्तमान स्थितीमध्ये असं म्हटलं जातं, जे करा ते आता करा, आली घडी आपली साधा. आणि ही घडी कोण साधणार यासाठी मात्र या 24 चेंडूंचा खेळ पाहावा लागेल. आणि 24 चेंडू आणि 50 धाबा असं समीकरण आहे. एकाच गावातील ग्रामीण फॉर्मॅट खेळणार हे दोन संघ आज मात्र एकमेकाच्या विरोधात ठाकलेत. औचित्य आहे दोस्ती चषकाचं. परंतु इथे मी एवढंच म्हणेन, प्रत्येकी 2 सामने हे दोन्ही संघ जिंकलेत आणि मात्र तिसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर येत आहेत. एक महत्वाची सूचना आहे, टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेल्या संघांसाठी पहिली आणि शेवटची सूचना आहे. पुन्हा आपल्यासाठी विनंती वजा सूचना सुद्धा नसणारा गावदेवी बेलवली, भैरवनाथ विचुंबे, जय हनुमान खारकोपर व मीरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ, प्रत्येक संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी येणं गरजेचं आहे. स्पर्धा फार महत्वाची आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला तेवढंच कोऑपरेट करावं लागेल. मॅचला सुरुवात केली जाईल. 24 मध्ये 50 करायचे आहेत. मैदान सज्ज झालंय, खेळाडू सज्ज होतात आणि इथून मात्र गणपती बाप्पा दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू गोलंदाज दीपेश, ओपनिंग पेअर रोहित आणि सनी गरता. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला काय आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घुटने देख और तमाशा देख, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. प्रतिस्पर्धी संघाला ठणकावून सांगणारा षटकार. फटकार रोहित गरजच्या बॅटमधून आला षटकार. धाकटीजी टेनिस क्रिकेट मधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज, सध्या स्ट्रायकर आहे, नाव आहे रोहित गरज. दुसरा चेंडू त्याच फटक्याची कार्बन कॉपी दाखवणारा हा फटका आलाय. क्षेत्र निवडलाय, लॉंग लेग लगावलाय, उत्तुंग गगनभेदी दोस्ती चषकातील कुस्ती करणारा षटकार. कुनी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. धन्यवाद डीजे. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. या दरम्यान खऱ्या अर्थानं जीवनजी डाकी सर यांचं मात्र दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जीवन डाकी सरांचं विशेष कौतुक आणि स्वागतही. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, काही अफलातून गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. आता मात्र आपण वारावरती पलटवार होताना पाहतोय. दोस्ती हॅलो. चषकात आपल्या खेळाडू कक्षातून कोणीही उठायचं नाही याची नोंद घ्या. सलग 2 चेंडू 2 षटकार. चला चेंडू द्यायचा आहे मैदानात. दोन चेंडू 2 षटकार येतात. 50 करायच्या 24 मध्ये, सुरुवातीच्या 2 मध्येच 12 झाल्यात. हे आहे क्रिकेट. हुरहुरणाऱ्या थंडी मैदानामध्ये गरमी निर्माण करणारी
सध्या मॅच आपण एन्जॉय करतोय. एकीकडे आहे शशिकांत स्मृती धाकटी जुई तर दुसरीकडे आहे शिवशक्ती धाकटी जुई. उरण तालुक्यातील पूर्व विभाग परिसरातील विंधणे ग्रुप ग्रामपंचायत मधील हे गाव विस्ताराने छोटे आहे, पण सध्याच्या घडीला तिसऱ्या नवी मुंबईचं स्वरूप प्राप्त करत असताना ज्या गावाचं योगदान सुद्धा तेवढंच मोठं आहे. पण आज मैदानामध्ये कोणता संघ आणि कोणता खेळाडू जास्तीत जास्त योगदान देणार आणि दोस्ती चषकातील पुढच्या फेरीस पात्र ठरणार यासाठी मैदानात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा लागल्या. 2 मध्ये 2 आलेत. तिसरा कोणता असेल? तिसरा चेंडू यावेळी क्षेत्र निवडलाय. वाईडिश लॉग ऑन लगावलाय सलग तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार. पन्नासचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू मध्ये 18 आतापर्यंत पूर्ण झाल्यात. प्रश्नास चोख प्रत्युत्तर कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण फलंदाज रोहित घरत. आता मात्र राऊंड विकेटने दीपेश. फुलटॉस आहे. चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा घुटण्यात एक और तमाशा देख. सरळ लगावलाय सलग चौथा षटकार. विचबे संघात संघनायक रेडी आहे. ऑलरेडी बेलोरी संघात संघनायक रेडी आहे. तर मयूर म्हात्रे आपला संघ नसेल तर आपण या लगेच पेठ संघाचा आणि त्याचबरोबर हर्षल ठाकूर हा आपल्यासाठी अंतिम पुकार आहे. आपण लगेच संपर्क साधायचा आहे. मैदानाच्या चौफेर आग लावणारी फलंदाजी मैदानात केली जाते. नाव आहे रोहित घरत. 4 चेंडू 4 आलेत. राऊंड विकेट. हा मात्र चेंडू खोला टाकलाय. आता मात्र सूर गवसलाय. चोरटी धाव घेण्याचा हा प्रयत्न. अगदी नजरे समोरील चेंडूवरती ही चोरटी धाव. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत डोळ्यातील काजळ चोरावा अशी ही धाव म्हणावी लागेल. अगदी नजरे समोरील चेंडूवरती पूर्ण केली गेली. धावा संख्या होती 25 धावा. विजयाचा अर्धा पल्ला पहिल्या षटकातील 5 चेंडू मध्ये पूर्ण केला. नाव आहे रोहित घरत आणि काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणे. सध्या मैदानामध्ये ते करतोय. रोहित आणि सनी असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आता मात्र सनी स्ट्रायकर म्हणून असणारा. स्ट्राईक रोटेट होते. धाव संख्या आहे बिनबाद 25. आजच्या दिवसामध्ये पूर्ण धाकटी जुई गाव मात्र ही मॅच पाहत असणार आहे. मग प्रत्यक्ष असो अथवा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून असो. राऊंड विकेट. समोर टाकलाय यावेळेस मात्र आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवातीचे 4 चेंडू फलंदाजांच्या खात्यामध्ये होते. त्यानंतरचे 2 चेंडू मात्र दीपेश घरत गोलंदाज याच्यामध्ये खात्यामध्ये जातात. कारण शेवटच्या 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 50चा पाठलाग करत असताना धाव संख्या होतीये ती म्हणजे बिनबाद 25 धावा. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतींचा आशीर्वाद. भाजपाच्या विपक्ष शिवशक्ती धाकटी जुई पण मॅच सध्या एन्जॉय करतोय. या पूर्ण सीझन मध्ये आतापर्यंत 11हून अधिक बक्षिसे जिंकणारा हा शशिकांत स्मृती संघ सध्या 50 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या मोबदल्यात 25 जमवतोय. येणाऱ्या 18 मध्ये आता मात्र करायच्या आहेत 25. पॉवर प्ले मध्ये विस्फोटक फलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण फलंदाज रोहित घरत आणि सनी घरत या 2 फलंदाजांनी दिल्या. सनीचं सुद्धा योगदान तेवढंच म्हणावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये भागीदारीला फार मोठं महत्व आहे आणि आज ते महत्व सनी घरतनं पुन्हा एकदा दाखवून दिले. येणाऱ्या 18 मध्ये 25 करायचे आहेत. क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर फैलावला असणारा पॉवर प्लेचा षटक संपला गेला.
4 षटकांचा हा मॅच आहे. आता मात्र डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक आहे, लॉंग ऑफला एक पाहायला मिळतोय, लॉंग ऑनला एक आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेगकडे एक क्षेत्ररक्षक. मॅक्झिमम ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं जात आहे. याचं कारणच ते आहे, व्ही शेप मध्ये फटकेबाजी करणारे फलंदाज सध्या स्ट्रायकर म्हणून असणार आहेत. नाव आहे रोहित गरत, सूरज गरत. नेक्स्ट बॉलर. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू गलीतून मात्र डीप बॅकवर्ड कडे जाताना दिसला. थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय सिंगल मिल्टी बाईच्या स्वरूपात. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज, कारण परफेक्ट शॉट कनेक्ट होऊ शकला नाही, पण सिंगल मात्र नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या होतीये 26 धावा. येणाऱ्या 17 मध्ये आता 24 करायचे आहेत. 17 चेंडू आणि 24 ची गरज. लोअर फुलटॉस यावेळेस मात्र मिस जज होतोय. आणखी एक निर्धाव आला. अशा निर्धाव चेंडूची आता मात्र नितांत गरज आहे शिवशक्ती धाकटी जुई संघाला, कारण 50 पेचा अर्धा पल्ला सुरुवातीच्या षटकामध्ये पूर्ण झाला. त्यामुळे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू होणं फार गरजेचं असणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकामध्ये आपण फलंदाजांसाठी टाळ्या होताना पाहिल्या, आता मात्र गोलंदाजाचं कौतुक मैदानाच्या बाहेरून टाळ्यांच्या स्वरूपात होताना पाहायला मिळते. या एक क्रिकेट आणि हे घडत असतं. आपल्या खेळाडूवरती आणि आपल्या संघावरती असणार हे प्रेम आहे. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला, झेल उडाला जातोय, पण सेफ लँड होणार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ चेंडू स्टॉप केला, तोपर्यंत 2 मिळाले जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावपायला पोहोचला जाता. 28 वर विजयासाठी 22 करायचे आहेत. अजूनही 22 धावांची गरज असणार आहे. चर्चेला उधाण आणणारा सामना सध्या आपण मैदानामध्ये पाहताय. शिवशक्ती धाकटीजुई व शशिकांत स्मृती धाकटीजुई. बॅटची लिडिंग एज, पण इथे मात्र सुरक्षित आहे खेळाडू. मानसिक दडपण सुद्धा पाहायला मिळतोय. जरी पहिल्या षटकामध्ये 25 आले असल्या ना, तरी दुसऱ्या षटकामध्ये सूरज करत पुन्हा एकदा मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त धावा दिल्यात 3. क्या बात आहे. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय चेंडू, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50चा पाठलाग करत असताना शशिकांत स्मृती धाकटीजुई संघाची धावसंख्या होते बिनबाद 34. येणाऱ्या 12 मध्ये 16 करायचे आहेत. सामना जेवढा सोपा वाटतो ना, तेवढा सोपा नक्कीच नसणार आहे, कारण एकमेकाचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट हे सर्व माहिती, त्यामुळे कुरघोड्या होणारच. 12 मध्ये 16 करायचे आहेत. कंटिन्यू 20 दिवस झाले शशिकांत स्मृती धाकटीजुई हा संघ ग्रामीण फॉर्मॅट खेळतोय. फक्त उरण प्रीमियर लीगचे 2 दिवस सोडले ना, तर बाकी इतर सर्व दिवस कंटिन्यू स्पर्धा खेळणारा हा संघ आहे. पण आज या मैदानावरती कंबर कसावी लागणार आहे. दोन्ही संघांसाठी ही फार मोठी चेतावणी असणार आहे, फार मोठा हा आव्हान असणार आहे. आव्हानाला सामोरं जाताना प्रत्येक जण आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये 25 आले आणि दुसरं षटक जबरदस्त, मी म्हणेन एक यशस्वी षटक सूरज गरतनं. शेवटच्या चेंडूचा षटकार जर पाहिलात ना, तर तो इन्क्लूड करून सुद्धा फक्त 9 धावा खर्च केल्यात सूरजनं. दीपेश गरतची झालेली थोडीशी पडझड, परंतु थांबवण्याचा प्रयत्न सूरज गरतने केला. त्यामुळे 12 मध्ये तब्बल 34 झाल्या. येणाऱ्या 12 मध्ये आता 16 करायचे आहेत. दिनेश गरत तिसरा गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. या स्पर्धेची अंतिम रात्र आहे आणि या अंतिम रात्रीमध्ये सर्वात चर्चेमध्ये असणारा सामना सध्या आपण पाहतात. एकाच गावातील 2 संघ तिसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेत. औचित्य आहे दोस्ती चषकाचं. हे म्हणजे असं झालं दोस्तीत कुस्ती. या स्पर्धेसाठी रायगड टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंपैकी एक अभिजित ठाकूर उर्फ छोट्या
आणि समाधान पाटील यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी या स्पर्धेसाठी थेट गोवा या राज्यातून शुभेच्छा येत आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा मनपूर्वक आपण स्वीकार करूया. या सामन्यामध्ये कोणी जिंकू कोणी विजय हा क्रिकेटचा होणारा. आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं सार्थकी लागताना दिसते. कारण प्रेक्षकांना काय हवं असतं, उत्कंठावर्धक सामने हवे असतात आणि ते सामने सध्या आपण एन्जॉय करताय. बारा मध्ये 16 करायचे आहेत. गोलंदाज दिनेश आहे. सनी घरात ज्यांना आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 8 केलेत आणि रोहितने 25 केलेत 6 चेंडूमध्ये. आता मात्र वेळ आहे दिनेश घरतची. समोर असणारा रोहित. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोक ऑन साईडला करण्याचा प्रयत्न निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बदललाय. 11 मध्ये 16 करायचे आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. क्या बात आहे. थोडीशी मात्र या चेंडूवरती सुद्धा गती काढून घेतली बॅट्समनला. पुन्हा एकदा हा चेंडू परफेक्ट रीड करता आला नाही, निर्धाव आला. समीकरण बदललंय. 10 मध्ये 16 करायचे आहेत. मी म्हटलं होतं सामना जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा सोपा नक्कीच नाहीये. कुरघोड्या या होणारच. खोला टाकण्याचा हा प्रयत्न. यावेळेस मात्र थोडासा व्हेरिएशन. फ्रूट सलाड बॉलिंग आपण पाहतोय मैदानामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे क्लोज डिसिजन. हृदयाचा ठोका चुकला जातोय. शशिकांत स्मृती धाकटीजी संघाचा हा खेळ होणार. धावबाद. मनपूर्वक स्वागत. आणि खर तर मैदानामध्ये मी म्हटलं होतं अगदी थंडीच्या मोसमामध्ये मैदानामध्ये गरमी निर्माण करणारा सामना आपण एन्जॉय करता. शिवशक्ती धाकटीजुई विपक्ष शशिकांत स्मृती धाकटीजुई. 15 करायच्यात अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. मंचावरती असणारे सन्मानी अतिथींमध्ये आपण विजय शेठ कारकर यांना पाहताय. तदनंतर दीपक शेठ पाटील. या त्या 2 मान्यवरांबद्दल मी एवढंच म्हणेन ज्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये असे कैक सामने पाहिलेत आणि जिंकून सुद्धा दाखवलेत. ही क्षमता असते प्रत्येकामध्ये. म्हणून आपण एवढंच म्हणूया येणारा काळ आहे. कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतो आणि कोणी गाजवणार असतो. त्यामुळे वेळ ही प्रत्येकाकडे येते आणि आज ती वेळ मैदानामध्ये धाकटीजी संघाच्या खेळाडूंकडे आहे. एकेकाळचे क्रिकेटचे रती महारथी आज मंचावरून हा सामना पाहतात. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फसवलं जात आहे. एकमेकाचे प्लस मायनस पॉइंट नक्कीच माहिती असणार आहेत. कारण मैदान सुद्धा प्रॅक्टिस मॅच मैदान सुद्धा आहे ना, दोन्ही संघांच्या बाजूबाजूला आहेत. त्यामुळे क्रिकेटचा हा चित्रधर दृश्य पाहायला मिळेल. हा चेंडू फुल टॉस डीप मध्ये खेळला. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. का धावेनं समाधान मानावं लागलं. हा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल सूरज घरत अनोख्या स्टाईलनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. यस, त्याच्या कदाचित शोल्डरचा प्रॉब्लेम असावा, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण राहून सुद्धा एवढ्या तत्परतेनं चेंडू फेकणं ही सुद्धा एक वेगळी कला. इंजुर्ड आहे परंतु हार मानायला तयार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत 100% द्यायचं आणि मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाला विजय करायचा हा हेतू कदाचित असावा. 14 करायच्यात अजूनही. ओ हो 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 हो. पहिल्या षटकामध्ये आपण फलंदाजासाठी टाळ्या पाहिल्या. आता गोलंदाजासाठी टाळ्या होताना दिसत आहेत. यशस्वी षटक. आवडला असेल तर एकदा टाळ्या देऊया गोलंदाज दिनेश घरतसाठी. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 32 दातांमध्ये एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं ना, तसंच झालंय. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार खाणारा गोलंदाज. तदनंतर असणारा गोलंदाजावरती प्रेशर, परंतु मानसिक दबावाला न दडपता गोलंदाज सूरज घरत आणि दिनेश घरत यांना मात्र वापसी मिळवून दिली. गेलेल्या मॅच मध्ये कमबॅक करणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण सूरज घरत आणि दिनेश घरत यांनी दिले. कौतुक हे होणारच. आता पुन्हा एकदा मात्र मॅचने वेगळी कलाटणी खाली आहे. शेवटचं षटक आणि विजयासाठी गरज आहे 14 धावांची. काय करा ते आता करा आणि आली घडी आपली साधा असं म्हटलं जाईल. शेवटचं षटक आणि घडी कोण साधणार, कोणता संघ असेल तो 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करत विजयाचा जल्लोष साजरा करेल आणि कोणता संघ असेल जो मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये निसत्ता पराभव स्वीकारून पत्करून
अगदी जड अंतःकरणाने आणि जड पावलाने हे मैदान सोडेल. यासाठी येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ पाहावाच लागणारा. सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आज या सामन्यामध्ये संधीचं सोनं कोण करणार? 6 मध्ये 14 करायचे. एक वॉर्निंग आहे, हा सामना संपल्यानंतर मैदानामध्ये कोणीही जाणार नाही. अतिरिक्त खेळाडू अथवा प्रेक्षक कोणी मैदानामध्ये जाणार नाही. आणि आयोजकांच्या वतीनं सूचना आहे, शेक हँड केलं जाईल. यावेळचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे जाताना दिसतोय. पाहता पाहता चेंडू सीमा पार, चौकार. रोहित गरजच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण पाहिला. सलामीला आलाय आणि A1 क्वालिटीची फलंदाजी करतो, पण इथे मात्र फटका फसेल का? चेंडू स्टॉप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चेंडू स्टॉप झाला तोपर्यंत 2 मिनिटात तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मात्र थांबावा लागलाय. 100% योगदान देणं म्हणजे काय याचं उदाहरण क्षेत्ररक्षक खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. 2 मिनिटात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 42 वर 8 करायचे येणाऱ्या 4 मध्ये. प्रत्येक चेंडू मागे 2चं समीकरण असेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? पहिल्या षटकामध्ये 25 आल्या, परंतु येणाऱ्या 18 मध्ये 25 करण्यासाठी कंबर कसावी लागली. धावांसाठी धावाधाव करणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. 4 मध्ये 8 करायच्यात. अमिश घरत यावेळेस स्वीप शॉट, क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. मेहनत म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण. टाळ्या झाल्याच पाहिजे. हा विजय क्रिकेटचा आहे. मैदानामध्ये एकाच गावातील 2 संघ जरी झुंजत असले ना, तरी मैदानाच्या बाहेरून दाद ही क्रिकेटला दिली पाहिजे. आणि ती देत असताना हे निपक्षपणे सामना पाहणारे वेडे क्रीडा रसिक पाहायला मिळतात. त्यांचं करूया मनपूर्वक आपण कौतुक. 7 करायचे येणाऱ्या 3 मध्ये एक मोठा शॉट क्रिएट करावाच लागेल. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. विजय आणि पराभव यामधील अंतर आता मात्र कापण्यासाठी हे 3 चेंडू पाहावेच लागतील. 3 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्रायकर बॅट्समन रोहित शशिकांत घरात आला. अगोदरच्या मॅच मध्ये सलामीला आलेले हे 2 रोहित, आता मात्र 1 डाऊन साठी हा रोहित आला. खोलात टाकला, हेलिकॉप्टर लुक दिला जातोय. चेंडू लॉंग ऑफ कडे चाला. क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु इथे मात्र फक्त सिंगल न समाधान. 2 मध्ये आता 6 करायचे. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जा. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॉलर सध्या अमिश घरत. 4 चेंडू आतापर्यंत ज्याने रिलीज केलेत आणि या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत ज्याने 8 धावा खर्च केल्यात. आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याची नामी संधी इथे एकीकडे गोलंदाज आलाय, नाव आहे अमिश घरत. तर दुसरीकडे आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याची नामी संधी एकीकडे रोहित शशिकांत घरतला, तर दुसरीकडे रोहित घरत. खेळाडू आहेत, त्यामुळे आपला गावचा माझा संघ कसा जिंकेल याकडे इथे मात्र दोन्ही खेळाडू खेळताना दिसत आहेत. एकीकडे गोलंदाज, दुसरीकडे फलंदाज. 2 मध्ये 6. ओ हो 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 हो, अगदी नजरे समोरील चेंडूवरनं गरकन गिरकी घेतली आणि मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा हा चेंडू आलाय. शेवटचा चेंडू 1. विजयासाठी 6 ची गरज आहे. 1 चेंडू 6 ची गरज. आता मात्र हृदयाची स्पंदने दुप्पट वेगाने. जे बसले होते ते उभे झालेत, जे उभे होते ते चालते झालेत आणि जे चालत होते ते आता मात्र चल विचल झालेत. मैदानाचं कारण असते मैदानामध्ये 6 करायचे प्रेक्षक जातील. मैदानामध्ये फक्त आणि फक्त प्रेक्षक नाही, एकही प्रेक्षक आत जाता कामा नाही, फक्त खेळाडू जातील. वॉर्निंग आहे, अन्यथा थोडेसे अपशब्द वापरून आपल्याला बाहेर काढलं जाईल असं होऊ शकतं.
कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि आम्हाला वेळेच्या पाबंदात ही स्पर्धा संपवायची आहे. श्वास आहे नासबद उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी इथे मात्र अगदी जीव मुठीत घेऊन हा चेंडू पाहणार आहेत. एकीकडे आमचा रोहन आहे तर दुसरीकडे रोमेश आहे. एकाच राशीचे दोन आहेत. आर फॅक्टर दुसरीकडे रोहित आहे आणि एकीकडे अभिषेक आहे. दोघांनी एकमेकाला हस्तांदोलन केलंय. सामना हा मैत्रीपूर्व होईल. एक चेंडू 6ची गरज आहे. एक चेंडू 6 धावा. ओ माय गॉड, हा सामना जिंकलाय. एकामध्ये 25 केल्या, नंतरच्या 18 मध्ये 25 करून दिले नाही आणि हा मॅच जिंकलाय. 100% योगदान म्हणजे काय याचा उत्तम उदाहरण. हॅलो 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 सांगतायत कोणत्याही प्रेक्षकाने आत जायचं नाही. कर्णधार लवकर या. दिनेश वॉर्निंग आहे, लवकर या. वॉर्निंग आहे आपल्यासाठी. या लवकर या आणि सगळे बाहेर या. चला हस्तांदोलन सगळे बाहेर या. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव दिनेश घरत. क्या बात आहे. ऐन मोक्याच्या क्षणी ज्या गोलंदाजानं मॅचला कलाटणी देणारं षटक हँडल केलं. बरं फक्त 2 गणपती धावा. बाप्पा, बरं गणपती बाप्पा. चला मैदान सोडा, मैदान सोडा. या बाहेर या. 9 मध्ये 17 केल्या. एक षटक हँडल करत असताना फक्त 2 धावा. जसं दिनेशजी म्हणतात ना, 32 दातांच्या विळख्यामध्ये एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं असं स्वतःला आणि स्वतःच्या संघाला सुरक्षित टाकणारे षटक हँडल केलं. जोरदार टाळ्या एकदा त्या गोलंदाजासाठी होत्या. चला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी यायचं गोलंदाजा खेळाडूनं. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर या सामन्याचा सामनावीर जरूर दिनेश घरत ठरलाय, पण त्यांनी डेडिकेट केले ती म्हणजेच अमिश. अमिश या आपण. अमिश या आपण या. तर धीरज दादा ओवळेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर शैलेश दादा भगत या आपण. अक्षय दादा, अक्षय दादा या. अभिनंदन दिनेश आणि अमिश, तुमच्या दोघांचं विशेष कौतुक. दिनेश तुम्ही थांबायचंय. लगेचच आपला 5 संघ या संघ नायक सगळ्यांनी बेलवली, विचुंबे, पेठ या इथे. बोला गणपती बाप्पा. प्रणय चिठ्ठ्या घेऊन या.